Hello and welcome back to my YouTube channel. Hi you guys, I am back again with another YouTube video for you guys, but this time it is not a Sunday. Miracle! I know you guys are as shocked as I am, but yes, we are here. And this week I'm posting 2 videos. Sunday ला मी already एक video post केलेला आहे. In case you haven't watched it, I will link the video down in the description, so watch it and let me know how you feel about it. And this is a Marathi concept as well. हा video एक review video plus a vlog video असणार आहे. It is going to be a mini vlog. It is a very impromptu vlog for sure, कारण your girl booked the tickets literally last minute आणि त्यामुळे आम्हाला सीट्स भेटत नव्हत्या. बट गेस व्हॉट गाईज, टिप्स अँड ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या कळणार आहेत त्या लिटरली स्वामींनी आम्हाला दिल्या आहेत. लाईक बेसिकली आम्हाला तिकीट्स भेटत नव्हते अँड वी गॉट सीट सेपरेटली, but that worked out so well for us because that were the best seats I've ever been to any theater, and I actually enjoyed the whole movie and it was amazing. And I will let you know everything. So let's start with the vlog and yeah, review मी तुम्हाला end ला देईल. So stay tuned for that. That's it. Bye. So मी ना बेसिकली मेट्रोनी जाताना हे क्लिप्स काढलेत बिकॉज आय वेंट सेपरेटली. मला काम असल्यामुळे आणि मॉम, दिया आणि मानसी काकी ते लोक एकत्र आलेले. अँड माय डॅड केम लेटर ऑन, दॅट ऑल्सो विल नो. आम्हाला पोचायला लेट झालेला बट वी रीच्ड ऑन द परफेक्ट टायमिंग. स्वामींची एंट्री. लेट कमर आले. सो फॉर कॉन्टेक्स्ट, आम्ही एक्झॅक्टली स्वामींच्या एंट्रीच्या टायमिंगला पोचलो. वी मिस्ड 5 minutes ऑफ द स्टार्ट ऑफ द मूवी, बट आम्ही एवढ्या परफेक्ट टायमिंगला पोचलो स्वामींच्या एंट्रीला आणि वी लिटरली हॅड गूजबम्स अँड टीयर्स द होल टाईम. आणि ते झाल्यानंतर आफ्टर लाईक 10-15 minutes माय डॅड केम बिकॉज ही वॉज समवेअर ही हॅड टू बी, अँड त्यांना लेट झाला यायला आणि त्यांनी ते मिस केलं. बट या, दॅट वॉज द क्लिप. सो आता मध्यांतर ॲज इन इंटरव्हल झालेला आणि माय डॅड वॉज लाईक, तुम्हाला काही खायचं आहे का, तुम्हाला खायचं आहे का. आणि त्यांनी सगळ्यांना विचारलं आणि वी वर लाईक नो बिकॉज वी हॅड फूड बिफोर वी केम. सो आम्हाला तर भूक लागलेली नव्हती. बट आय न्यू की माझे पप्पा असे खाली हात जाणार आणि खाली हात येणार असं नाही होणार. सो आय टोल्ड दिया की बघ, आय कॅन बेट पप्पा काय ना काय आणणार. आणि दिया वॉज लाईक नाही आपण बोललो ना नाही करून. मी बोलली नाही बघ आणणार, सांगते मी तुला. And guess what? This happened. कुठंच नाही. मी बोललेली, अरे हॉरिझॉन्टल काढ. The movie is so awesome. आम्ही literally best seats पकडले because look at this, like really giving. दाखव तरी. थांबा. So much of space, like हब मॉलमध्ये होते ही सीट्स आणि आमची स्क्रीन 1 होती. अँड इन दॅट आर सीट्स वर B1, B2, B3 अँड C1, C2. सो C1, C2, C3 ॲक्च्युली ते त्यांच्या इथे खूप स्पेस आहे, तर तुम्ही पाय पसरून अक्षरशः बसू शकता तिकडे अँड झोपू शकता, काही करू शकता तुम्ही. आणि दॅट वर द सीट्स दॅट मी आणि दियानी घेतलेले. सो आम्हाला पूर्ण पाय पसरायला जागा होती एवढी, जे तुम्ही बघितलंच आहे. सो इन केस यू आर गोईंग, दिस इज अ टिप or a trick for you, whatever you say, jugaad hack, whatever you want to say it, go for C1, C2 and C3 seats in the right corner. आपका लेफ्ट या मेरा लेफ्ट सर? हाँ, I will show you the screenshot where you should take the seats, and yeah, go for that seats because that they are actually fun. Bye. Lyra adds only love. Lyra every time, everywhere. Sponsor us, Lyra.
Janvi Kapoor. I would have done the never mind collaboration. No, I would have done the same thing very nicely. Honestly, असं चांगलं वाटतं. Honestly, असं नाही चांगलं वाटतं. असं गोरा वाटतोय आपण. माझी मम्मी काकी got to see so many old people. त्यांना चालायला जमत नव्हतं, त्यांना चढायला जमत नव्हतं, तरी ते लोक सगळे मूवी बघायला आले स्वामींच्या. This is how much they love Swami, and this was very crazy to see and to experience. She Swami Samartha. Who's this? This is Swami Samartha from Akkalkot. You remember me? India@11? तुम्हाला यावंच लागेल महाराज. बुडे झाले रे देवा. रात्रीचे काही 10 वाजले. 10:30. मला अभ्यास होते. ऑफिस आहे. कारण मला थंडी लागेल, बट रेली थंडी लागलीच नव्हती आम्हाला. गाईजांनो, विदाउट लाइकिंग, शेअरिंग, सबस्क्रायबिंग आणि कॉमेंटिंग तुम्ही काय करताय? असं कसं चालेल? जावा जावा आता करून या. मी थांबलीये. 10 सेकंदातच करून या, नाहीतर इकडे पूर्ण व्हिडिओ राहील. झालं का? आता तुम्ही परत पूर्ण व्हिडिओ आरामात बघू शकता. मी तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही. अबे सॉफ्ट आहे. ऊपर देख, ऊपर देख. वो फोकस कर. वाव, हिचे डोळे किती क्यूट आहे. माझे बघती ना भाव देते तुला. मी देते. आणि हे दोघं आम्हाला भेटले इथे गाईस. आणि हे आता मला घरी जायला देत नाही. स्वतः जेवून आलेत. Floor 6. The door is opening. So guys, we are back and I am still in the same dress, whereas my mom has already changed and stuff. So guys, we are back again. So guys, we are back from the movie and अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. this is our review. And I'm still in the same dress. Mama has changed, but this is our honest review for the movie. So मला असं वाटलं की movie was very nice and the actors acted so well. आणि पण खूप आवडला. आणि स्वामी तर मला अगदी असे खरे उभे असल्यासारखेच वाटत होते. ते Actually, so सारखं मी पाया पडत होती असं म्हणजे. आणि त्या ऍक्ट्रेसचं पण त्यांनी पण खूप छान काम केलं. सगळ्यांनीच छान काम केलं. पण स्वामींना बघून खूप बरं वाटलं. अगदी असं मजा आली. आणि द मूवी इज मोर ऑफ रिलेटेबल टू द फार्मर्स, कारण ते मेन सल्युशन्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ द फार्मर्स होतं. बट मोस्ट प्रॉब्ली त्यांनी छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतात त्यांना पण कवर केलं आहे. सो त्यांनी खूप सारे
म्हणजे बघ आता अरे बोलू तर दे बहन. त्या गायी उपयोगी नाही, पण तुम्ही त्यांचं गोमूत्र, त्यांचं ते हे शेणामधनं तुम्ही काय करू शकतात वगैरे सगळं हे त्यांनी दाखवलं तिकडे. तर म्हणजे पण बांबूनी काय होतं ते मला आवडलं. असं म्हणजे असं वाटलं की वाईटामधनं तुम्ही काय चांगलं काढू शकता. करेक्ट. आणि सुसायडल अटेम्प्ट्स वगैरे, मग हाऊ पीपल थिंक की इट इज द फॉल्ट ऑफ द विमेन वेन शी डझंट गेट प्रेग्नेंट. मग असे छोटे छोटे इश्यूज, म्हणजे असे खूप सारे इश्यूज पण त्यांनी दाखवले आहेत. अँड इट वॉज व्हेरी नाईसली पोर्ट्रेड आणि त्यांचे सोल्युशन्स पण खूप छानपणे दिलेले. अँड ओव्हरऑल फॉर मी इट वॉज an 8 out of 10, 2 marks ह्याच्यासाठी, बिकॉज देऊळ बांधा 1 was like a benchmark. It was like 10 on 10 for us. Comparing to that part, I feel this was 8 because I couldn't relate personally utna, but I genuinely will say कि you need to go to the theater to watch this. And it was an amazing movie. Actress, actor, everybody was very nice. Also, one more thing, you shouldn't leave the theater before movie screen actually shuts, because there is a small clip that is interesting and it is like a teaser for Deul Banda 3. So yeah, you need to watch it till the end. And मम्माला काहीतरी सांगायचं आहे. सो बेसिकली असं तिने एका पॉडकास्टमध्ये ऐकलंय आय गेस की इंटरव्ह्यू होते, पण पॉडकास्ट होतं ते त्याच्यामध्ये त्याचं कलेक्शन येणार आहे. ते लोक ते शेतकऱ्यांचे ते मुलं असणार, त्यांना ज्यांनी सुसाईड अटेम्प्ट केले आहेत त्यांच्या मुलांना फॅमिलीज त्यांच्यासाठी ते यूज करणार, डोनेट करणार. आणि ऍक्ट्रेसचं ते सगळं ती काव ह्याच्या सेवा. मस्त. हे मला माहित नव्हतं. हे आय डोंट थिंक सो की कुठल्याही मूवी मध्ये झालंय, अँड इफ झालं असेल तर मला माहित नाही. बट दिस इज सच अ ग्रेट कॉन्सेप्ट ऑफ हेल्पिंग आउट पीपल, अँड मला खूप छान वाटलं. अँड आय एम सो, म्हणून मग तुम्ही सगळ्यांनी जाऊन ते ह्याच्यामध्येच बघा थिएटरमध्ये, सो दॅट की त्याचं थोडं हे येईल तर शेतकऱ्यांना आपल्याकडनं तुमचं थोडंसं थोडं मदत पुण्य होईल. येस, म्हणजे मला आवडलं. येस, आय लव्ह द कॉन्सेप्ट ॲज वेल. सो या, आय मस्ट वॉच मूवी. आणि स्वामी असल्यामुळे तर काय आपल्याला बघायलाच लागली, बघायलाच पाहिजे. आणि खूप छान. स्वामी तर अक्षरशः स्वामी उभे येत असलं असंच वाटत होतं जेन्युइनली. मला तर जेव्हा त्यांची एंट्री झाली, वी वर ऍक्च्युअली लेट, बट जेव्हा त्यांची एंट्री झाली आम्ही होतो तिकडे, मला केवढं बरं वाटलं की बाबा एंट्रीला तर आपण हाय बाबा. एक्झॅक्टली. म्हणजे असं वाटलं की बरं ते मिस नाही केलं आम्ही. आणि घूसबम्स आलेले, आय विल नॉट लाय, घूसबम्स आलेले मला. आणि 2 सिच्युएशन्स असे होते की मी आय लिटरली हॅड टिअरी आईज, बिकॉज ते एवढं इमोशनल होता ना. मी पण फर्स्टला होतं, मध्ये होतं थोडं, ते थोडं म्हणजे असं होतं की इमोशनल झालो आम्ही, आणि लिटरली ते पण मजा आली. Overall, the experience was great. You need to watch the movie, go to the theaters and just book your ticket, take your family with you, and yeah. आम्हाला हा पिक्चर दीप्तीने दाखवलाय. आता ह्याचा कॉन्टेक्स्ट मी तुम्हाला देते. सो बेसिकली मी, मम्मा, पप्पा, दिया आणि मानसी काकी ह्यांच्या सगळ्यांचे तिकीट्स बुक केले. हे लोक नाही बोलत असताना सुद्धा, अँड आय वॉज लाईक तुम्हाला सगळ्यांना स्वामी आवडतात, मला आवडतात, लेट्स गो. अँड वी डिड अ इम्प्रॉम्प्टो थिंग. ॲज यू गाईज नो, माझ्या यूट्यूब चॅनलवर हे सगळं इम्प्रॉम्प्टो चालू असतं. सो हे पण इम्प्रॉम्प्टो प्लॅन होता, आणि इट वर्कड आउट सो वेल. अँड या, दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. मम्मी खूप थकलेली आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे. सो आय गो नाव. See you in the next one. Bye. Take care. Bye. See you.